नमस्कार. आज आपण एका अशा गूढ आणि प्रभावशाली परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या कथा आजही ऐकल्या जातात. हो, आपण बोलतोय नवनाथांच्या आख्यायिकेबद्दल. तर मग सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. कोण होते हे 9 रहस्यमय संत, ज्यांना भारताची दैवी रत्ने असंही म्हटलं जातं? चला तर ह्या रहस्याचा शोध घेऊया. ही गोष्ट आहे ना, या जुन्या हस्तलिखितासारखीच आहे, गूढ आणि प्राचीन. तिची मुळं इतिहासात आणि दंतकथांमध्ये इतकी खोलवर गेली आहेत की खरं काय आणि कल्पना काय हे वेगळं करणं खूप अवघड होऊन बसतं. चला तर मग थेट या परंपरेच्या उगमाकडेच जाऊया. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट कुठल्या माणसाने नाही, तर थेट देवांच्या संवादातून सुरू होते. जरा विचार करा. एक अतिशय निर्जन, शांत जागा, जिथे कोणीही नाहीये, आणि तिथे भगवान शिव माता पार्वतीला विश्वाचं परम सत्य सांगायला बसलेत. आणि हे काही साधंसुधं ज्ञान नव्हतं. हे असं सत्य होतं ज्यात संपूर्ण जगाला बदलण्याची ताकद होती. म्हणूनच ते गुप्त ठेवणं आणि फक्त योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं. आणि त्या परम सत्याचा एक महत्वाचा भाग काय होता माहितीये? तर तो हाच, की प्रत्येक जीवात एकच आत्मा आहे. आणि जो कोणी सगळ्यांना समान नजरेने पाहतो, तोच खरा ज्ञानी आहे. किती किती खोल विचार आहे हा, नाही का? पण त्यांना वाटत होतं की ते एकटे आहेत. खरं तर त्या निर्जन ठिकाणीही कुणीतरी होतं, जे समुद्राच्या खोल पाण्यातून हा सगळा गुप्त संवाद ऐकत होतं. आणि तो जीव होता एक मासा. हो, चक्क एक मासा. शिवांचं ते ज्ञान कानावर पडताच त्याचं रूपांतर एका महान सिद्ध पुरुषामध्ये झालं. आणि तेच होते मत्स्येंद्रनाथ. आणि इथूनच, हो, अगदी इथूनच नाथ परंपरेचा पाला रचला गेला. तर एका माशापासून एक सिद्ध पुरुष जन्माला आला. पण मग या एका सिद्धापासून एक अख्खा संप्रदाय, एक पूर्ण परंपरा कशी तयार झाली, ही गोष्ट तर त्याहूनही रंजक आहे. आता संप्रदाय म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक गुरु शिष्यांची साखळी आहे, जिथे ज्ञान एका पिढीकडून म्हणजे गुरूंकडून पुढच्या पिढीकडे म्हणजे शिष्यांकडे दिलं जातं. आणि यामुळेच ती परंपरा कायम जिवंत राहते. तर मत्स्येंद्रनाथांनी सुरू केलेल्या याच संप्रदायातून पुढे 9 महान सिद्ध पुरुष उदयास आले. हेच ते नवनाथ किंवा 9 दैवी रत्ने. मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भरथरीनाथ, रेवणनाथ, चरपटीनाथ आणि नागनाथ या 9 जणांनी मिळून ही परंपरा संपूर्ण भारतभर पसरवली. ठीक आहे, ही झाली पौराणिक कथा. खूपच अद्भुत आहे. पण मग मनात प्रश्न येतोच की या कथेला काही ऐतिहासिक आधार आहे का? म्हणजे इतिहासकार आणि अभ्यासक याबद्दल काय म्हणतात? चला तेच पाहूया. तर अभ्यासक असं मानतात की नाथ संप्रदायाची मुळं आपल्याला पहिल्या सहस्रकातील तांत्रिक परंपरांमध्ये सापडतात. या परंपरांमध्ये शरीराला आणि शरीरातील ऊर्जेलाच आध्यात्मिक साधनेचं एक महत्त्वाचं माध्यम मानलं जायचं. आणि ह्या विचारांमधून पुढे जाऊन हा एक संपूर्ण भारतात पसरलेला तपस्वी पंथ बनला. ही टाईमलाईन आपल्याला त्यांचा ऐतिहासिक प्रवास अगदी स्पष्टपणे दाखवते. बघा, साधारण 8व्या ते 12व्या शतकात या परंपरेचा संबंध तांत्रिक बौद्ध ग्रंथांशी जोडला जातो. मग साधारण 11व्या शतकात अमृतसिद्धी नावाचा एक ग्रंथ येतो, ज्यात पहिल्यांदा शारीरिक योगासनांबद्दल सविस्तर लिहिलंय. आणि मग पुढे 14व्या-19व्या शतकापर्यंत तर ही परंपरा भारतभर पसरली आणि त्यांच्यावर अनेक भाषांमध्ये चरित्रसुद्धा लिहिली गेली. आणि हा बघा एक ठोस पुरावा. हम्पीमधला हा 14व्या शतकातला खांब आहे. यावर कोरलेलं हे क्लिष्ट योगासन हेच तर दाखवतं की नाथ परंपरेचा आणि आज आपण ज्याला हठयोग म्हणतो त्याचा विकास किती जवळून जोडलेला आहे. चला, पौराणिक कथा बघितली, इतिहास बघितला, पण मग या परंपरेने आपल्याला वारसा म्हणून काय दिलं, त्यांची मुख्य शिकवण नेमकी होती तरी काय, आता जरा यावर बोलूया. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हठयोग. आज जगभरात जी योगासनं केली जातात ना, त्याच्या विकासात नाथांनी खूप खूप मोठी भूमिका बजावली आहे. असं म्हटलं तरी चालेल की ही त्यांची आपल्याला मिळालेली सर्वात मोठी आणि जिवंत देणगी आहे. आणि त्यांची शिकवण ती तर अगदी साधी, सोपी, पण खूप खोल अर्थाची आहे. पहिलं म्हणजे देव बाहेर कुठे नाही, तो तुमच्या आतच आहे, त्याला ओळखा. दुसरं, आपल्यासोबत जे काही होतं त्यासाठी देवाला दोष देऊ नका, ते आपल्याच कर्माचं फळ आहे, ते स्वीकारा.
तिसरं, आपण सगळे त्या एकाच ईश्वराचे सेवक आहोत आणि सेवा करण्यातच खरा आनंद आहे. आणि चौथं, आपल्या आईवडिलांना देवासमान माना. खरं तर ही फक्त शिकवण नाही, ही एक संपूर्ण जीवनशैली आहे, जी आजही तितकीच लागू पडते. शेवटी काय आहे, मग ते राजे महाराजे असोत किंवा संत महात्मे, इतिहास घडतो तो त्यांच्या शक्तिशाली विचारांनी आणि महान कार्यांनी. दोघेही आपापल्या परीने इतिहासावर एक अमिट छाप सोडून जातात. आणि हाच विचार आपल्याला शेवटी करायचा आहे की ज्या कथेची सुरुवात एका माशाने चोरून ऐकलेल्या रहस्यातून झाली, त्यातून केवढी मोठी परंपरा जन्माला आली. मग विचार करा, आज आपल्या जगात असे कितीतरी महान विचार, कितीतरी कथा असतील, ज्या फक्त कुणीतरी त्या ऐकण्याची वाट पाहत असतील.